तर शेतकरी भावांनो, चलो नागपूर, चलो नागपूर, चलो नागपूर. तर तुम्ही माझं नागपूरला कशासाठी जायचंय? तर भावांनो, सरसकट कर्जमाफीच्या लढ्यासाठी आपल्याला नागपूरला जायचंय. ढगफुटी, अतिवृष्टी आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं, पण सरकारनं शेतकऱ्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडलं. निवडणुकीच्या टायमाला यानं आश्वासन दिले होते की सरसकट कर्जमाफी करू, MSP 20% करू, खतावरील औषधावरील GST हा माफ करू, पण यानं एकही आश्वासन भावांनो पाळलं नाही. भावांनो, शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागलेला असताना सुद्धा येथील मंत्र्यांनी शेतकऱ्याला सहकार्याची भूमिका न ठेवता उलट वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचं काम या सरकारनं केलेलं आहे भावांनो. तर भावांनो, सरकारनं 32,000 कोटीचं पॅकेज जरी जाहीर केलं तरी फारसा फायदा हा शेतकऱ्याला झालेला दिसत नाही. आता शेतकऱ्यांनी सोयाबीन काढली, कापूस काढला, पण जे हमीभाव केंद्र आहे, ज्याला आपण नाफेड म्हणतो, ते अद्यापही कुठं सुरू झालेले दिसत नाही. तर यामुळं काय झालं भावांनो, जे छोटे छोटे कास्तकार आहे त्यानं सोयाबीन काढल्या, कापूस काढला, पण हे नाफेड केंद्र अजून चालू झाले नाही. त्याच्यामुळे बेभाव फरकानं यानं मार्केटले माल विकला आणि या सरकारनं शेतकऱ्यावर अन्याय करायची एकही संधी सोडली नाही. मग या अन्यायाविरोधात फायर ब्रँड नेते, शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यानं महाएल्गार पुकारला आहे. तर शेतकरी मित्र, या महाएल्गारला साथ देण्यासाठी मी पण येतोय. तुम्ही पण मोठ्या संख्येने उपस्थित राहा. दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी. पत्ता आहे कापूस संशोधन केंद्राच्या बाजूचे मैदान, परसोडी, वर्धा रोड, जामठा, नागपूर. जय जवान, जय किसान.